राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कुंडमळा पूल दुर्घटनेतील जखमी पर्यटकांची रुग्णालयात भेट घेत त्यांची विचारपूस केली आहे। तर दुर्घटनास्थळाचा अधिकाऱ्यांसह आढावाही घेतलाय। इंद्रायणी नदीवर 10 ते 11 महिन्यात नवीन पूल बांधला जाणार असून दोन्ही बाजूला फुटपाथ सुद्धा करण्यात येणार अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे। यावेळी त्यांच्यासोबत मावळचे आमदार सुनील शेळके उपस्थित होते। आपण ही दोन्ही दृश्य पाहतोय। स्वतः त्या दुर्घटनास्थळाची पाहणी अजित पवारांनी केली आहे। त्यानंतर जाऊन जखमींची भेटही अजित पवारांनी घेतलेली आहे। ज्याची लाईफ संपलेलं आहे, स्ट्रक्चरल ऑडिटरनी ते वापराकरता अयोग्य सांगितलेलं आहे, असे सगळे ब्रिज काढायचा निर्णय घेतलाय। कारण बोर्ड लावला, धोक्याचे धोका म्हणून सांगितलं तरी लोक ऐकत नाही। त्या उत्साहाच्या भरामध्ये तिथं कुणाचंही ते मानत नाही, त्याच्यामुळे तशा गोष्टी काढूनच टाकायच्या। आता इथं आम्ही 7.5 मीटर रुंदीचा ब्रिज मंजूर आहे, ऑलरेडी त्याला वर्क ऑर्डर दिलेली आहे। संबंधित कॉन्ट्रॅक्टर पण आता आम्हाला भेटला, त्यांनी काही ब्रिज घोडेगावमध्ये आपल्या आंबेगाव तालुक्यात किंवा इतर भागामध्ये आरचे RCCचे केलेले दाखवले। आत्ता बघत असताना एक गोष्ट लक्षात आली, आमदारांनी असं सुचवलं सुनील शेळकेंनी की दादा लोक जा ये करतील, म्हणजे गाड्या जा ये करतील, परंतु जे येतात त्या लोकांना तुम्ही फुटपाथची व्यवस्था करा। मग आता आम्ही 8-8 फुटाचे 2 फुटपाथ करायचा निर्णय घेतला।